नमस्कार मित्रांनो, सरकार आता शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदी करण्यासाठी तब्बल 1,26,000 रुपये देणार आहे. अशा प्रकारची माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण मित्रांनो, खरंच सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 1,26,000 रुपये देणार आहे का? ही योजना नवीन आहे का? तर पहा, कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठून आणि कसं करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय तपासून या योजनेची संपूर्ण आणि खरी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही आपल्या AR माहिती हब या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग लगेचच आपण सुरू करूया आपल्या आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही योजना खरी आहे का? मित्रांनो, तर याचं उत्तर आहे होय, ही योजना खरी आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय या विभागाने 9 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केलेला आहे. आता या शासन निर्णयाचे नाव काय आहे? मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना असे या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेमध्ये देशी बैलजोडीसाठी किंवा देशी बैलजोडी खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. मात्र इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. सोशल मीडियावर प्रत्येक शेतकऱ्याला 1,26,000 रुपये मिळणार असं सांगितलं जात आहे, पण ही माहिती पूर्णपणे बरोबर नाही. शासन निर्णयानुसार देशी बैलजोडीसाठी निर्धारित एकूण किंमत 1,68,056 रुपये एवढी आहे. मित्रांनो, यामध्ये पशुधन खरेदी आणि विम्याशी संबंधित खर्चाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. आता अनुदान किती मिळणार ते समजून घेऊया. तर पहा, सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच ओपन कॅटेगरीतील लोकांना 50% अनुदान दिले जाणार आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, सोशल मीडियावर सांगितलं जाणारी जवळपास 1,26,000 रुपयांची रक्कम ही 75% अनुदानाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 1,26,000 रुपये मिळणार आहेत असं समजू नका. आता या योजनेसाठी पात्र कोण आहेत? तर पहा, शासन निर्णयामध्ये अल्प आणि अल्पभूधारक शेतकरी, वनहक्कधारक तसेच नोंदणीकृत ऊसतोड कामगार यांच्यासाठी पात्रतेचे निकष नमूद करण्यात आलेले आहेत. लाभार्थी निवडीमध्ये भूमिहीन लाभार्थी, भूधारक, अल्पभूधारक आणि वनहक्कधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच संबंधित तरतुदीनुसार महिलांसाठी 50% आरक्षण आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 5% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे थेट खात्यात आधी मिळणार का? तर पहा मित्रांनो, पैसे तुम्हाला डायरेक्टली खात्यात मिळणार नाहीत, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. अर्ज करा आणि लगेच 1,26,000 रुपये मिळवा असा प्रकारचा व्हिडिओ किंवा मेसेज तुम्हाला दिसत असतील तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. शासन निर्णयामध्ये यासाठी एक निश्चित प्रक्रिया दिलेली आहे. सर्वप्रथम योजनेसाठी लाभार्थी निवड केली जाणार आहे. आता या निवडीनंतरच संबंधित लाभार्थ्याला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. जे काही यासाठी कागदपत्र लागणार आहेत त्याची पूर्तता झाल्यानंतरच त्यासाठीची निवड करण्यात येणार आहे. आता त्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या खरेदी प्रक्रियेनुसार गठीत केली जाणारी समिती याच्या माध्यमातून बैलजोडी खरेदी केली जाईल. पशुधनाची खरेदी पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र अनुदानाची रक्कम DBT म्हणजेच थेट हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजे सरकार आणि तुमच्या खात्यात 1,26,000 रुपये टाकणार आणि त्यानंतर तुम्ही कुठूनही बैलजोडी खरेदी करणार अशी योजनाची प्रक्रिया नाही. आता प्रश्न आहे, अर्ज कुठे करायचा? तर पहा, व्यवस्थितरित्या सर्व माहिती समजून घ्या. शासन निर्णयामध्ये लाभार्थी निवड ऑनलाईन पद्धतीने एकाच प्रणालीद्वारे करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वेळापत्रक निश्चित करून विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया विशेषतः योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगून जर कोणी तुमच्याकडून पैसे मागत असेल तर सावध व्हा, कोणालाही पैसे देऊ नका. अधिकृत अर्ज प्रक्रिया पोर्टल किंवा अर्जाची तारीख जाहीर झाल्यानंतरच अधिकृत माध्यमातून अर्ज करा. अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानंतरच त्याची संपूर्ण माहिती आणि मोबाईलवरून अर्ज कसा करायचा याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी आपल्या AR माहिती हब या YouTube चॅनलवर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.
त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलजवळ असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या आणि त्याला ऑलवर सेट करा. म्हणजेच मी याबाबतचा व्हिडिओ टाकल्यावर लगेचच तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थोडक्यात निष्कर्ष असा आहे की बैलजोडी खरेदीसाठी अनुदानाची योजना ही खरी आहे. 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा शासन निर्णय जारी केलेला आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 1,26,000 रुपये मिळणार नाहीत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50%, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 75% अनुदानाची तरतूद आहे. तसेच लाभार्थी निवड, कागदपत्रांची पूर्तता, अधिकृत खरेदी प्रक्रिया आणि त्यानंतर डीबीटीद्वारे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया अशी होणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओला तुमच्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळवण्यासाठी चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.